SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. सोलापूर जिल्ह्यात 62,950 घरकुले मंजूर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घर हे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला 20 लाख घरकुलाचे उद्दिष्ट प्राप्त करून घेतले आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेचा दुसरा टप्पा सुरू झालेला असून चालू आर्थिक वर्षात या योजनेतून 62,950 घरकुले मंजूर केलेली आहेत. बेघर लाभार्थ्यांचा आवास प्लस 2024चे सर्वेक्षणाचे कामही सुरू आहे. जिल्ह्यातील एकही बेघर लाभार्थी सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राउंड, पोलीस आयुक्त मुख्यालय सोलापूर येथे मुख्य शासकीय ध्वजवंदन झाले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार, सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आमदार देवेंद्र कोटे, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी, उपजिल्हाधिकारी महसूल संतोषकुमार देशमुख, पोलीस उपयुक्त अजित बोराडे उपस्थित होते. पालकमंत्री श्री गोरे म्हणाले, साहित्याच्या वाढत्या किमतीमुळे घरकुल लाभार्थ्यांना निधीची कमतरता भासत होती. अशा वेळेस मुख्यमंत्री महोदय यांच्या प्रयत्नाने घरकुल लाभार्थ्यांना राज्य हिश्शामधून 50,000 रुपयांची अतिरिक्त वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 35,000 रुपये घरकुल बांधकामासाठी व 15,000 रुपये प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी अशी तरतूद करण्यात आलेली आहे. एकूण 2,08,000 अनुदान स्वरूपात देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत जिल्हा प्रशासनाने 7 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली आहे. या आराखड्याचा दुसरा टप्पा अंतर्गत सर्व प्रशासकीय यंत्रणांनी केलेल्या कामाची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी लवकरच सुरू होत आहे. परंतु प्रशासनाने 100 दिवस पूर्ण झाल्यानंतरही याच पद्धतीने लोकांना उत्कृष्टपणे सेवा देण्याचे निर्देश पालकमंत्री गोरे यांनी दिले. वार्षिक योजनेतून 934 कोटीचा निधी. जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षात 702 कोटी निधी मंजूर होता. या सर्व निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची कामे घेण्यात आलेली असून जवळपास 99.74% निधी खर्च झाला आहे. तर जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला 934 कोटी 28 लाखाचा निधी मंजूर आहे. SBP न्यूज मराठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.